म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करताना 2018 नंतर जारी केलेलं अधिवास प्रमाणपत्र आणि 2023-24 चा आयकर विवरणपत्र आवश्यक. डोमिसाइल बाबत म्हाडाच्या अधिकाऱ्यांची माहिती. सोडत काढण्यापेक्षा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर घरांची विक्री करावी. राज्यस्तरीय विकासक संघटनेची सिडकोला सूचना. राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीत मवियाचा महामेळावा. 5 सप्टेंबर रोजी मविया फुंकणार विधानसभेचं रणशिंग. शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करून लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम मुख्यमंत्री करत आहेत. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची घणाघाती टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगाव दौऱ्यात खडसेंचा पक्षप्रवेश नाही. प्रवेशाबाबत अद्याप पक्षश्रेष्ठींकडून निर्णय नाही. सूत्रांची माहिती. सांगलीत पुन्हा एकदा खासदार विशाल पाटील आणि ठाकरे गटात जुंपली. विशाल पाटील हे मवियासाठी घातक. ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांचा थेट आरोप. पालघरमधल्या चारोटीमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला. पेसा भरतीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि माकपकडून रास्ता रोको. पालघरच्या साईनाथ पारधीला अम्मानमधल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक. कझाकिस्तानचा कुस्तीपटू येरासी मुसांचा पराभव. सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांच्या 2265 कोटींच्या कर्जाला हायकोर्टाची स्थगिती. महायुती सरकारला हायकोर्टाचा दणका. ठाण्यातल्या वाघबिळीच्या खाडीत 30 वर्ष अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. मुंबईतल्या पवईतील गौतम नगरमध्ये जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाणी वाया. काय नाही. मनमाडमध्ये टोमॅटो पिकावर करपा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव. काळ्या डागामुळे माल खरेदीवर परिणाम. टोमॅटोचे दर पुन्हा घसरल्यामुळे शेतकरी धास्तावला.